अकोला शासकीय रुग्णालयातील सुविधांवर बच्चू कडू संतप्त. अधिवेशनात मुद्दा मांडण्याचा इशारा. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आदिवासी महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी आणल्याच्या घटनेनंतर आमदार बच्चू कडू यांनी रुग्णालयाला भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. रुग्ण, नातेवाईक आणि नातेवाईकांसाठी असलेला वॉटर कूलर अनेक दिवसांपासून बंद असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी आरोग्य यंत्रणेतील त्रुटी, कर्मचाऱ्यांची उदासीनता आणि मूलभूत सुविधांच्या अभावावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही सरकारी रुग्णालयाची अवस्था सुधारली नसल्याची खंत व्यक्त करत हा मुद्दा आगामी अधिवेशनात जोरदारपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपादक इस्माईल शेख, प्रतिनिधी श्याम वळसकर, महाराष्ट्र न्यूज 1, अकोला. निवळा डीनचा दोष आहे असं नाही आहे, डीनचा तर दोष आहेच. आता 2 माणसं गायब आहे सध्या. पाण्याचं वॉटर कूलर जे आहे ते इथे बंद आहे 3-4 महिन्यापासून. त्या पेशंटला पाणी भेटत नाही आणि ज्याच्याकडे जे काम दिलेलं आहे सुपरवायझरले त्यांना फोन बंद करून ठेवला आहे. आम्ही शोधतो आहे अर्ध्या तासापासून, तो हॉस्पिटलमध्ये भेटत नाही. पहिली गोष्ट. दुसरा, 1100 बेडची इथं मान्यता आहे, परंतु इथं 2000 बेड आहे. एका बेडवर 2-2 पेशंट राहावं लागतं. 75व्या वर्षानंतर सुद्धा सामान्य माणसाच्या आरोग्याची अवस्था ही अत्यंत अशा पद्धतीनं राहत असेल तर आखरी दोष द्यायचा कोणाला? आम्ही सत्तेतले आमदार आहोत. आता असं असताना सुद्धा बोललं तर पुन्हा म्हणाल का तुम्ही तर आमच्या सत्तेच्या विरोधात बोलताय, आता याच्यासाठी काही चूप राहायचं आपण? मी सांगतोय, हे सगळ्या गोष्टी सरकारनं मनावर घेण्यासाठी येणाऱ्या विधान परिषदमध्ये अधिवेशनमध्ये याला ताकदीनं समोर आणू. सरकारला याच्या बाबतीत धोरण आखलं पाहिजे. तुम्ही सांगा, 2000 पेशंट आम्ही पाहतोय सध्या इथे भरती आहे आणि बेड फक्त 1100 राहत असेल तर कसं काम करणार? इथे नर्सचा स्टॉप कमी आहे, डॉक्टर कमी आहे, कसं तरी चालू आहे. कोणी बोलत नाही. ते सगळं सहन करण्याची जी क्षमता आहे ना आपली, जी ती वाढलेली आहे. इतकं सहन करतो आपण सगळेजण, कारण आम्हाला सगळ्याला जातीपाती धर्मात झंड्यात गुंतून ठेवलेले लोक आहे. त्याच्यानं आता वाटत मेला काय राहिला काय, त्याचं काही राहिलं नाही. तुम्हाला अगोदर माहीतच आहे का स्ट्रेचर नव्हतं म्हणून त्या आदिवासींना खांद्यावर उचलून पेशंटला न्यावं लागलं. आणि अशी अवस्थेच्या विरोधात आता आम्ही विधान परिषद अधिवेशनामध्ये याच्यावर आवाज उठू. मंत्री महोदय, आरोग्य मंत्र्याला त्यांच्यासमोर पण प्रश्न नेऊ. मला वाटते आरोग्यासाठी बजेटमध्ये जेवढी तरतूद ठेवायला पाहिजे त्याच्या 25-50% सुद्धा तरतूद केल्या जात नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम सामान्य माणसाला भोगावं लागतं. आणि आता आम्ही शोधताय ते 2 माणसं भेटते काय तर. सोनवणे साहेब आले का 2 माणसं? ते अजून आले नाही. म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये काम करतं का हॉस्पिटलच्या बाहेर काम करतं, ही अवस्था आहे. आरोग्यमंत्री आमच्या याच्यावर लक्ष घालन, यांनी लक्ष घालावं. तुम्ही जर दुरुस्त यांनी केलं नाही तर 1 महिन्यानं पुन्हा येऊ आणि तेव्हा ॲक्शन मूडमध्ये येऊ, हे मात्र खरं आहे.